आज संगमनेर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयामध्ये संगमनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये येत असलेल्या अडीअडचणी संदर्भात कार्यकारी अभियंता असेल, उपअभियंता असेल, ज्युनियर इंजिनियर असेल यांच्याबरोबर एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या बैठकीमध्ये ज्या ज्या गावांमध्ये नागरिकांच्या अडचणी आहेत, लाईटीच्या ट्रिपिंगच्या अडचणी आहेत, सोलर संदर्भातल्या अडचणी आहेत, जे काम स्वतः गतीने सुरू आहेत ते कशा पद्धतीने लवकर सुरू करता येतील। आज बऱ्याचशा गावांमध्ये आपण मागेच करे येथे सोलरच्या माध्यमातून कृषी पंपाच्या सुरुवात करण्यात आली आहे। तळेगावचं सुद्धा काम पूर्ण झालं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅपॅसिटी वाढवून आपण काम सुरू केले आहे। 5ची जिथं कॅपॅसिटी होती ती 10 झाली, काही ठिकाणी 15-20 पर्यंत आपण घेऊन चाललोय। काही ठिकाणी काम करताना त्यांना स्थानिक पातळीवरती ज्या अडचणी येतात त्या समजून घेऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून लवकरच ते प्रश्न मार्गी लागून संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना असेल, घरगुती ग्राहकांना असेल, कशा प्रकारे आपल्याला पूर्ण वेळ वीज देता येईल यासाठीचा आमचा प्रयत्न राहणार आहे। एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत का ग्राहक हित बघून ग्राहकांची सर्व अधिकारी असेल, कर्मचारी असेल यांनी अतिशय सौजन्याने वागून त्यांच्या अडीअडचणी बिला संदर्भातील असतील, लाईटीच्या ट्रिपिंग संदर्भातील असतील, सर्व व्यवस्थित समजून घेऊन त्यांना सहकार्य करण्याबाबतच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। ग्रामीण भागामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून व स्थानिक आमदाराच्या निधीतून आपण बऱ्याचशा डिप्या सुद्धा मंजूर केल्या, त्याचा सुद्धा आढावा घेण्यात आलाय। ज्या लोकांनी सोलरसाठी मागणी केली होती परंतु त्या कंपन्यांनी मधल्या कालावधीमध्ये ते कामं पूर्ण केले नाही, त्या सुद्धा तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। लवकरच पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये काही ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे।